1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, आता आपण जाणार आहोत एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये. चला बघूया यामुळे नेमका काय फायदा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. थोड्याच वेळात सर येतील. आता इथे आपण एकदम कॉन्फिडेंटली वागायचं. सर येतील, आपल्याला सांगतील. हाय फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स. वेलकम सर, वेलकम वेलकम. नमस्कार 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 मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. होय, मी ग्रेट आहे, पृथ्वी प्राताप. माझा कॉन्फिडन्स जाईल एवढं नका करू. नाही सर, कॉन्फिडन्स. येस मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही इथे का जमलेला आहात? कारण आज आपण इथे जमलेलो आहोत आत्मविश्वास वाढवण्यासाठी. मित्रांनो, हे विसरू नका, हे जग म्हणजे एक युद्ध आहे आणि हे युद्ध आपण जिंकायला हवं, हो की नाही? कुणीतरी म्हटलेलं आहे, डरला तो मरला. येस मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपल्याला आयुष्यात कोणाच्या समोर निडरपणे उभं राहायचं असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणायचं, मी ग्रेट आहे. टाळ्या, जोरदार टाळ्या. म्हणायचं मी ओय मागे जा. मित्रांनो जोरदार टाळ्या. लक्षात घ्या मित्रांनो, आज आपण इथे का जमलेलो आहोत? आत्मविश्वास वाढवण्यासाठी. आणि आत्मविश्वास कसा वाढतो, कधी वाढतो? लक्षात ठेवा, आपण स्वतःला जेव्हा जे समजतो आपण तेव्हा ते असतो. जर तुम्ही स्वतःला शेळी समजलात तर तुम्ही शेळीच व्हाल, हो की नाही? तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता? नाही. अरे देवा, आज काय खरं नाही. मित्रांनो, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता का? नाही. तुम्ही स्वतःला गाढव समजू इच्छिता का? नाही. तुम्ही शेळी नाही, तुम्ही मागे जा. तुम्ही शेळी नाही, तुम्ही गाढव नाही. तुम्ही जर स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? मच्छर आहात का? तर नाही. थांबा. या प्लीज या. नको ना सर, प्लीज नको ना सर. मित्रांनो, याच्या चेहऱ्यावर कळतंय आत्मविश्वास विरहित माणूस आज आपल्याकडे आलेला आहे. पण आपण त्याचा सुद्धा आत्मविश्वास पूर्णपणे आणायचा आहे. प्लीज या सर, नको सर. या. सर नको ना सर, माफी मागतो सर, नको ना सर. नाही, घाबरायची गरज नाही. या, इथे बसा. नाही, इकडे नको. इथे नको. इकडे नको. पाहताय मित्रांनो, आज या माणसात अजिबात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण त्याच्यात आत्मविश्वास आणायचा आहे. उठा, इथे बसा. काळजी करू नका. बसा. स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? तर नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जगाशी लढायला 100% मदत करते, हो की नाही? आज आपण आत्मविश्वास कसा वाढवायचा याची प्रात्यक्षिकं पाहणार आहोत. त्यासाठी मला कोणाची तरी मदत लागणार आहे. कोण बरोबर येऊ शकतं? तुम्ही वर या. नाही, तुम्ही नुकतेच केस कुरळे केलेले तुम्ही वर या. या. अरे बापरे. या. मित्रांनो, पहा, या माणसात अजिबात आत्मविश्वास नाही. या, वर या सर. या. शाबास. मला कळतंय तुमच्यात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण तो आणणार आहोत.
माझ्या मागून म्हणा, एक सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. आत्मविश्वास परत कसा संपादन करायचा याची सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. म्हणा, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. घाबरायचं नाही, आत्मविश्वास पुन्हा आणायचा. करा, शाबास. मोठ्याने म्हणा, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. सर सर जन्मापासून त्याचा आवाजच तसा आहे, त्याला कंठच फुटला नाही. ओ अच्छा, हरकत नाही, हरकत. मित्रांनो, हे बघा किती उत्तम उदाहरण आलेलं आहे आपल्या समोर. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास याच कारणासाठी नाही, कारण तुमच्याकडे न्यूनगंड आहे, तो म्हणजे तुमच्या आवाजाचा. पण आवाजाचं टेन्शन घ्यायची गरज नाही, काहीही काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल लोक माझ्यावर हसतात, त्यांना हसू द्या. मुळात हे लक्षात घ्या, आवाज काय आहे? आपल्या मनातले विचार शब्दरूपी बाहेर टाकण्यासाठीचं एक इंधन. त्यामुळे आवाजाकडे कॉन्सन्ट्रेट करू नका, आत्मविश्वासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. म्हणा, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. वा वा, कॉन्फिडन्स येतोय. म्हणा, मी शेर आहे, मी शेर आहे. मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. मी शेर आहे, वा, मी ग्रेट आहे, मी शेर आहे, मी ग्रेट आहे. सॉरी, फोन लावतो. फोन लावता, लावा लावा. हॅलो बबली, आय लव्ह यू. ओके. वा, संपला. काय म्हणाली बबली? कट केला. नाईस. हरकत नाही, हरकत नाही. कोणी आपल्या विरुद्ध कितीही कट केला तरी सुद्धा आपण आत्ताच संपादन केलेला आपला आत्मविश्वास गमवायचा नाही, हो की नाही? म्हणा, मी ग्रेट आहे, शाबास. हो, प्लीज क्या बात आहे सर. मित्रांनो, याच आत्मविश्वासाविषयी मी बोलत होतो. पहा पहा, बुजलेला तो माणूस आता राजासारखा बसलेला आहे की नाही? हो हो की नाही? आता पुढचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्ही वर या. हो, या या त्याच्याकडे खूप या. या या. देहबोली सांगते या माणसात आत्मविश्वास 0% आहे. नाही, चुकताय. पण आपण तो वाढवायचा, आपण त्याला 100% आत्मविश्वास मिळवून द्यायचा. ओके. म्हणा, मी शेर आहे. मी शेर आहे. ओ ओ. हरकत नाही. हा पॅच आहे का? हो सर. पॅच लावून सुद्धा कॉन्फिडन्स आला नाही, म्हणजे तुम्हाला कळत नाहीये तुमच्यात न्यूनगंड आत्मविश्वासापेक्षा जास्त आहे. असं करून चालणार नाही ना. आपल्याला आत्मविश्वासाचं प्रमाण जास्त ठेवावं लागेल. आपल्या आत्मविश्वास नसल्यामुळे आपण कितीतरी गोष्टी बोलत नाही, त्या मनातल्या मनात दाबून ठेवतो की नाही. काळजी करू नका, आज मी सुंदर टेक्निक सांगणार आहे. असं समजायचं समोर कुणीच नाही आणि म्हणायचं, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे, मी शेर आहे, मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. बघा, आत्मविश्वास वाढतोय. पहिला मी ग्रेट आहे पासून मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. शाबास. येतोय की नाही आत्मविश्वास? आता बिनधास्त मनातल्या अनेक गोष्टी ज्या तुम्ही इतकी वर्ष दाबून ठेवलेल्या आहेत त्या बोला. हा, आत्ताच बबलीला फोन लावतो. बबली. हॅलो बबली, आय लव्ह यू. बबली, आय लव्ह यू. वा, पण दोघांनी एकाच बबलीला फोन केला? हो सर. मग बबली काय म्हणाली? फोन कट केला. अरे मग बबली ग्रेट आहे. नाही सर, मी ग्रेट आहे. हो हो, सर मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे, वा, मी शेर आहे. वा 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 वा. पाहिलं आत्मविश्वास काय असतो? सर मला देखील बोलायचं आहे. बोला बोला. या. मी ग्रेट आहे, बर. मी शेर आहे. धन्यवाद. जे काय होतं? सर. सर माझ्यात देखील कॉन्फिडन्स आलाय सर. कसा काय? अरे याच्यात कॉन्फिडन्स येऊ शकतो तर माझ्यात 200 वेळा कॉन्फिडन्स येऊ शकतो. मी शेर आहे, मी शेर आहे, मी शेर आहे, शेर आहे मी. वा 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 वा. मित्रांनो, हेच ते उदाहरण जे मी देण्याचा प्रयत्न करत होतो. पहा पहा, आपल्यात आत्मविश्वास आल्यानंतर आपली देहबोली कशी बदलते मित्रांनो, ते पहा. आता मला पुढचं प्रात्यक्षिक देण्यासाठी तुम्ही स्टेजवर हवे आहात. या या स्टेजवर या.
जातो, नाही 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 इकडे या इकडे या नको ना, घाबरायचं सर. नाही घाबरायचं नाही नको ना, घाबरायचं सर. एक मिनिट इकडे असं नाही एवढं खालून खालून करत आलात तर स्किट लांबेल की नाही पटकन 2 पायावर चालत या पटकन या इथे बसा घाबरायचं कारण नाही घाबरायचं कारण नाही स्टेजवर येणार तुम्ही येणार या वा वा मजा आहे वा या 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 इकडे या नाही नाही घाबरू नका. नाही तिकडे नको सर हा माझा क्लोज आहे भान आहे वा वा आजूबाजूच्या गोष्टींचं भान आहे व्हेरी गुड मित्रांनो नीट निरखून पहा ही माझ्या आयुष्यातली कदाचित सगळ्यात कठीण केस आहे किती बुजलेला माणूस आहे खांदे पाडून आलेला आहे म्हणजे त्याच्यात आत्मविश्वास नाही हा मनुष्य आत्मविश्वास रहित मनुष्य आहे पण आपण तेच काम करतो ज्यांच्यात आत्मविश्वास नाही त्यांना आत्मविश्वास मिळवून देतो तोही 100% हो की नाही मित्रा काळजी करू नकोस आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया छाती बाहेर काढ मित्रा छाती बाहेर काढ सर नाही काढू शकत सर का केस आहेत मग मी काय ते चोरून विकणार आहे जातो सर नाही 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 हॅलो. नाही घाबरायचं नाही घाबरायचं नाही सर तुम्ही हसवता सर असं नाही करायचं या कमॉन स्टेजवर या घाबरायचं नाही आपले क्लासेस कशासाठी आहेत आत्मविश्वास वाढवण्यासाठी की नाही छाती बाहेर काढा सर नाही काढू शकत सर का नाही काढू शकत सर हा कारण सर मला छाती नाहीये आ तू नागोबा आहेस हा सर नागाला मान असते आणि असं फणा असतो छाती नसते असं करून मागे जा नाही मी नागोबा नाही पण मी कधी कधी दूध पितो वा 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 बघा विनोद केलाय त्याने विनोद म्हणजे हे आत्मविश्वास असण्याचं लक्षण आहे 1% का होईना त्याच्यात आत्मविश्वास आहे आहे. मित्रा आम्हा सगळ्यांना तुझं नाव सांग गुंड्या वा गुंड्या नाव आहे पण मग गुंड्या नावासारखा वाघ निसर्गाने तुला चेहरा कसा दिलेला आहे क्रूर आणि तू 100% प्रयत्न करतोस तो तसाच ठेवण्याचा बरोबर मग आत्मविश्वास कसा असला पाहिजे कसा? जबरदस्त हो की नाही मग आत्मविश्वासाने म्हण माझ्या मागे म्हणायचं पटकन म्हणायचं मी ग्रेट आहे तुम्ही ग्रेट आहात व्हेरी इनोसंट नाही नाही तू म्हण मी ग्रेट आहे तेच बोललो तुम्ही ग्रेट आहात तू म्हणजे तू असं म्हण मी ग्रेट आहे तर आई शपथ मी तेच बोललो तुम्ही ग्रेट आहात शांतपणे तुझं नाव काय आहे गुंड्या गुंड्या हा शाबास मग गुंड्या तू असं म्हण मी गुंड्या ग्रेट आहे पण तुम्ही कुठे गुंडे आहे मी गुंडे आहे ना मग तू एकटा कर सर नाही ना सर मग चिडचिड होते मग माझी नाही. मग असं नको ना करू 2 जणांना पाहिलंच ना ते कसं करताय तसं कर ना नाही 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 पाहिलं सर मी खाली तिकडे बघत होतो मला भीती वाटत होती सर की तुम्ही स्टेजवर बोलवाल म्हणून मला नव्हतं यायचं सर स्टेजवर यायची कसली भीती तू स्टेजवर आल्यानंतर मी असं म्हणणार होतो का वहिनी उखाना घ्या आणि माझं पाठच नाहीये असं होणार होतं का मस्त आहे सर हा आवडला हरकत नाही जोरदार टाळ्या किती मनमोकळेपणाने हसलेला आहे आपला मित्र याचा अर्थ त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे आत्मविश्वास आहे कारण 4 चौघात इतकं खुलून हसायला लागतो तो आत्मविश्वास हो की नाही शाबास तुझ्याकडे आत्मविश्वास आहे आता म्हण मी ग्रेट आहे तुम्ही ग्रेट आहात मला नाही आता समज ए मित्रा नको ना तू लक्ष दे ना बाळा चिडचिड नको करायला लावूस नाही, मला. नाही, सर. हं? शांतपणे म्हण मी ग्रेट नाही मी नको तू म्हण मी गुंड्या नाही मी गुंड्या तू नाव काय गुंड्या म्हण गुंड्या ग्रेट आहे गुंड्या ग्रेट आहे झालं इतकंच तर होतं गुंड्या ग्रेट आहे गुंड्या ग्रेट आहे आता स्वतःबद्दल बोलायचं फक्त मी ग्रेट आहे मी ग्रेट आहे मी ग्रेट आहे मी ग्रेट आहे आलाय कॉन्फिडन्स आलेला आहे मगापासून ज्या माणसात 0% कॉन्फिडन्स होता तो आता 20% तरी आलेला आहे की नाही मी पाहू शकता बदल दिसतोय तुम्हाला म्हण स्वतःबद्दल मी ग्रेट आहे मी ग्रेट आहे मी या जगाचा राजा आहे अरे मी या जगाचा राजा आहे भेंडी भेंडी ओ कॉन्फिडन्स कसा वाढतो पहा 50% वाढलाय आता 70% झालेला आहे कॉन्फिडन्स म्हणा
मी या जगाचा राजा आहे. मी या जगाचा राजा भेंडी. अरे हे जग माझं आहे. अरे जग माझं तिच्या आईला. अरे मी बादशाह आहे. अरे मी बादशाह भाई. अरे मी ग्रेट आहे. अरे मी ग्रेट आहे. माझं कोणी काही करू शकणार नाही. अरे माझं कुणी काही करू शकणार नाही. माझं कुणी अरे. इकडे बघ लावणी करतोय. माझ्या कुणी मारताय? काय बोललो मी कोण आहे? मी ग्रेट आहे. माझं कुणी काय करू शकणार नाही. झांपे बघ तिकडनं बघ. तिच्या आईला तिरमीर नुसती. मी ग्रेट आहे ना. तू ग्रेट आहे ना. मी ग्रेट आहे ना. हा, तिच्या आईला. तू कोण आहेस? हा? तू कोण आहेस? मी ग्रेट. दात घासतो कधी? तू ग्रेट आहेस? देऊ चामाट देऊ तुला एक. हा देऊ चामाट. ए तू कोण आहेस रे? तुम्ही करताय ते चुकीचं करताय. काय मारू नका. थुकून बोल. हा? मारू नका. ए विटू काय तू कोण आहेस? मी मोलकरी नाहीस तू. ए, माझं मी काय नाही केलंय. मला घड्याळ दे चल. घड्याळ दे. कोणाचं? तुझं घड्याळ दे चल. हे माझं घड्याळ आहे. अरे माझं घड्याळ आहे ना. मी ग्रेट आहे ना. मी राजा आहे ना. दे. घड्याळ दे. ए दत्तू तू इकडे कसा? हा थांब. ए पाकिट दे चल. पाकिट माझं आहे ना. काय झालं? पाकिट तुझं कसं? पाकिट पण माझं आहे ना. मी बादशाह आहे ना. पाकिट आहे ना. पाकिट आहे ना. पाकिट देणार. हा? पाकिट देणार. हा? पाकिट दिलं मी. यायला. हा कोण आहे रे? याचा कॉन्फिडन्स खूप वाढलाय. हॅलो छोटा पातळ. हा भाई तू दिली होती ना टीप पोलिसांना तुझ्या एरियात होतो नाडायला. चल हॅलो. या बोलव ना माणसं कुणाला बोलवायची ती. हा कोण आहे? याचा एवढा कॉन्फिडन्स का वाढला? हा चोऱ्या करायला लागला. कोण आहे हा? अहो आमच्या एरियातला गुंड्या भाई आयलं मागे एकदा पोलिसांनी ना त्याला जाम मारला होता. हा. पाण्यावरती अख्खी धिंड काढली होती भाई त्यांची. तेव्हापासून भाईचा कॉन्फिडन्स गेला होता आमच्या. आणि तोच कॉन्फिडन्स वाढावा ना म्हणून आम्ही इथे आलो होतो. पण तुम्ही एवढी हवा भरली ना की भाई आता 4-5 मर्डर केल्याशिवाय गप्प राहत नाही. आणि तुम्ही त्रास दिला ना. मी 5वा मर्डर तुमचा आहे. अरे मी काय नाही केलं यार. हॅलो. अरे माझे माझे क्लासेस आहेत फक्त. हे त्याला सांग परत येऊ नको इकडे. बघा सर, काळजी करू नका. एकदा बोला मी शेर आहे. हवा असल्यास तुमच्या बबलीला फोन लावा. तुझ्या तर निघेतून. होय तुम्ही सगळे ग्रेट आहात. एकदम बबली परफॉर्मन्स होता. मजा आली. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा. सुपर्ब. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त तुम्ही ती परफॉर्म केली सगळ्यांनी. लादी पुसणारी जी सेक्रेटरी होती ती पण मला आवडली. तर तिचा एक छोटा डान्स होता तो पण इंटरेस्टिंग होता. पुसता बने हा कुठला आवाज लावला होता? मागे एका स्किट साठी केलं होतं तर बोललो परत एकदा. तेव्हा नाही वर्क झालं. नाही नाईस अटेम्प्ट. मंदार मस्त. श्रमेश झकास. खतरनाक आवाज लावला होता. मजा आली. एक ज्याचा त्याचा प्रश्न नावाचं नाटक होतं. या सिरीज नंतर ज्याची त्याची बबली असंही नाटक प्रत्येकाची एक बबली होतीच इथे. नाईस. मजा आली. निर्मिती ताई. मला मुळात बने, श्रमेश आणि विराज ह्या तिघांनी जे बेरिंग घेतलेलं होतं ते खूप आवडलं. आणि मला वाटतं की खरं तर इथे आपला दत्तू आहे, विराज आहे, बने आहे, या लोकांचा पण कॉन्फिडन्स वाढून ते आता मुख्य स्किटमध्ये काम करायला लागलेले आहेत. मला वाटतं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात त्या गोष्टीचं की कसा कॉन्फिडन्स वाढवायचा. पण म्हणून समोरच्याचा कॉन्फिडन्स घालवायचा नाही. पण तुम्ही तिघांनी इतकं अप्रतिम बेरिंग घेतलेलं होतं. खूप छान, खूप आवडलं मला. तुम्ही फार सुंदर मनोरंजन करताय. आजही तेच केलं. उत्तम, मस्त. थँक्यू. छान.